आता थोडक्यात सांगायचं झालं तर 3 दिवसाची ट्रेनिंग हे ते म्हणतात, पण 3 दिवसाची किती ट्रेनिंग आणि 3 दिवसाची ट्रेनिंग पुरेशी आहे का? एवढ्या अत्याधुनिक गाडी म्हणजे इलेक्ट्रॉनिक गाडी आहे, सर्व काही सोफिस्टिकेटेड गाडी आहे, या गाडीवर ट्रेनिंग 3 दिवसाची पुरेशी आहे का? की बस झालं तुम्हाला फक्त ब्रेक दाखवला, एक्सेलेटर दाखवला, स्टेअरिंग व्हील दाखवली आणि सांगितलं तुम्ही आता गाडी चालवू शकता? तर हे जे काही होत आहे याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही आहे. आम्ही सातत्याने सांगत आलो. याच्या आधी सुद्धा अनेक घटना घडल्या. एक धारावीची बस होती, परत प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरशी, ज्याला पूर्ण आग लागली गेली. वेळेत ड्रायव्हर आणि कंडक्टरने ते बघितलं आणि सर्व पॅसेंजर्सला खाली उतरवण्याचं काम केलं आणि त्यामुळे सर्व पॅसेंजर्सला खाली उतरवण्याचं काम केलं. म्हणून काही दुर्घटना म्हणजे कोणाचा जीव गेला नाही त्याच्यामध्ये. अशा अनेक घटना याच्या आधी झालेल्या आहेत जिथे कॉन्ट्रॅक्टर्सने कुठेही नियम पाळलेले नाहीत, मेंटेनन्सचे नाही, ड्रायव्हर्सची नाही, अक्षरशः. आणि आम्हाला माहिती आहे ती मुलं सातत्याने संपर्कात असतात, त्यांना युनियनाइज करण्याचंही काम आम्ही करतो. तर जर शॉर्टेज पडला ड्रायव्हर्सचा तर एकतर कोणी आला तर आज आलेला ड्रायव्हर तो उद्या गाडीवर चढतो. तर जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता की कशा पद्धतीची तुम्हाला सेवा मिळणार, काय विश्वास असणार? मी हे मानतच नाही की त्या ड्रायव्हरांची चूक आहे, कारण की त्यांना सांगितलंच जात नाही. जर त्यांना नियम आणि बाकीचं, आज अक्षरशः मुंबई शहरामध्ये एवढी वर्ष कोणाला रात्री 12ला सुद्धा जर BSTच्या बसमध्ये बसायचं असेल, एकटी महिला जरी असेल, लहान मुलगा किंवा मुलगी जरी असेल, तर कोणाला भीती कधीच वाटत नव्हती. पण आता ती परिस्थिती बदलेल की काय हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे. कारण जे कॉन्ट्रॅक्टर्स आलेले आहेत त्यांच्यासमोर फक्त एकमेव उद्देश आहे, तो पैसा कमवणं, प्रॉफिट. आणि प्रॉफिटसाठी ते काही कोणत्याही स्तराला जाऊ शकतील हे आपल्या समोर आहे. जो प्राइवेट कंपनी के जो बसें आएंगी, इनके मालिकों ने डिमांड किया था कि हमारे लोगों को परमानेंट किया जाए, उसकी डिमांड थी. लगता है कि उसकी मांगे पूरी नहीं होने के कारण क्या ऐसी घटना तो नहीं घटी? उन्होंने, मेरे मालूमात में कोई ऐसी डिमांड उन्होंने की नहीं है. पत्रकारों के सामने आए थे, इसी जगह आए थे, प्रेस के सामने आए थे, इसी जगह पे आए थे, जहाँ पे आप बैठे हैं इसी जगह पे आए थे. आने के बाद उन्होंने डिमांड किया था यहाँ पे कि हम हमारे ड्राइवरों को परमानेंट किया जाए, बेस्ट कंपनी बेस्ट जो है हमारा किया जाए. पर ऐसा लगता है कि उनको प्राइवेट वालों को नहीं किया गया, इसके लिए लगता है पुला की घटना घटी है, इसके पहले भी घटनाएं घटी है. इसका एक कारण तो नहीं क्या मैं जानना चाहता हूँ. नहीं, मुझे मेरी मालूमात में उन्होंने उनको परमानेंट करो करके आया नहीं है, क्योंकि उनका जो वेट लिस्ट कॉन्ट्रैक्ट ही है, कॉन्ट्रैक्ट में लेबर भी उन्होंने लाना है, ऐसा कॉन्ट्रैक्ट है. लेबर के साथ कॉन्ट्रैक्ट है, इसलिए उसको वेट लिस्ट का नाम दिया गया है. वेट लिस्ट कॉन्ट्रैक्ट यही होता है कि विथ लेबर. हो, माझी डिमांड आजही आहे की जी लोक काम करतायत कायम करा, कॉन्ट्रॅक्टला कायम करा नाही म्हणालोय. जे कर्मचारी काम करत आहेत, आमचं तेव्हाही माझी तीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि जे कामगार काम करत आहेत त्यांना BST मध्ये परमनंट कामगार म्हणून घ्या. BST मध्ये फार मोठ्या प्रमाणात पोस्ट वेकेंट आहेत. ड्रायव्हर्स ची पोस्ट वेकेंट आहे, कंडक्टर्सची पोस्ट वेकेंट आहे, मेकॅनिक्सची पोस्ट वेकेंट आहे. भरपूर, म्हणजे ज्या वेळेला आमचा स्ट्रेंथ 40,000चा होता, आज तो 22,000वर आहे. तर एवढे पोस्ट एस्टॅब्लिशमेंटवर कमी आहेत. आमची मागणी तीच होती की तुम्ही स्वमालकीच्या गाड्या घ्या आणि स्वमालकीच्या गाड्या घेतल्यात तुम्ही 3,337, तर तुम्हाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे. तर ही जी पोरं इथे आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन तुम्ही BST मध्ये कायम करावे. कारण तुम्हाला जर आठवत असेल, रोजंदारी सुरू केली गेली होती 2006-2007 मध्ये आणि रोजंदारी कामगारांना 180 रुपये रोजवर BST ने ठेवलं होतं. रावसाहेबांनी 2012च्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांना परमनन्सी दिली आणि 2019च्या आंदोलनानंतर त्यांचं जे काही पगारात तफावत होती ती तफावत दूर करून आज तो 180 रुपये रोज कमवणारा
आज BST परमनंट कामगार आहे आणि जवळपास 40,000हून अधिक त्याचा पगार आहे आणि तो व्यवस्थित सेवा देतोय. म्हणून कारण की 17-18 हजारावर पगार. दुसरं जे तुम्ही म्हणालात की काय आज नियम आहे, मोटर व्हेकल म्हणजे ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये ऑन व्हील तुम्हाला एका वेळेला म्हणजे कंटिन्युअसली 12 तासाच्या ड्युटीमध्ये ऑन व्हील 8 तासापेक्षा तुम्हाला चालवता येत नाही. त्याला रेस्ट द्यावी लागते, बाकी सर्व द्यावं लागतं. हे कुठेच पाळत नाही. कॉन्ट्रॅक्टर्स अक्षरशः 18 तास लोकांकडनं काम करून घेतात. त्याला बिचारायला पगार मिळतो म्हणून तो करतो, कारण की त्याला करायला लावतो. नाही केलं तर त्याला सांगतो उद्यापासून तू येऊ नको, जो करेल त्याला आम्ही ठेवू. पण ते असं करत असताना पॅसेंजर्स आणि बाकी नागरिकांचा जीव धोक्यात घालतात. पण त्याच्यावरती BSTने कुठेही बंद, कारण की शेवटी डेपोतनं तर BSTच्या जात आहे, पण BSTने नियंत्रण ठेवलेलंच नाही आहे. म्हणून विदाऊट नियंत्रणचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तर त्याला रद्द करून BSTच्या आजपर्यंत BST प्रत्येक गोष्टीला नियमांमध्ये कुठेही उल्लंघन झालं तर BSTचे नियम व्यवस्थित आहेत, त्याच्याप्रमाणे आज एवढी वर्ष ही सेवा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तर आमची अपेक्षा हीच आहे आणि ॲग्रीमेंट आहे समोर, त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. BSTने स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या घ्यायला पाहिजेत आणि जे कामगार त्यांना अधिक लागतील तर ही मुलं जी इथे आहेत त्यांची व्यवस्थित ट्रेनिंग करून त्यांना परमनन्सीमध्ये घ्यावं. ट्रेनिंग करणार ते म्हणाले ठीक आहे, पण अनेक ड्रायव्हर हे मद्यपान करून सुद्धा ड्रायव्हिंग करतात. हा तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल तर कारण की त्यांच्यावरती कंट्रोल नाही आहे. तुम्ही BSTच्या परमनंट ड्रायव्हर मला एक दाखवा जो मद्यपान करून पकडला गेला असेल एवढ्या वर्षामध्ये. कारण की तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही कोणालाही भरती कराल स्वतःच्या प्रॉफिटसाठी तर ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देण्याची जबाबदारी, ही सेवा देण्याची जबाबदारी, जर त्या गाडी चालवण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरने घेतली आहे आणि जर अशा पद्धतीने ड्रायव्हर जर करत असतील त्याची पूर्ण जबाबदारी कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे. का कारवाई केली जात नाही मला माहिती नाही. आपके पिताजी थे उस समय जो यूनियन चलती थी उस पे एक पकड़ थी, आपके आने के बाद पकड़ कमजोर के ऊपर खड़े उसका जवाब मैं कैसे दे सकता हूँ? नहीं एकदम बताइए कि आपकी पकड़ कमजोर क्यों होती जा रही है, किस तरीके की पकड़ कम हुई है मुझे पता नहीं है. प्रशासन घाबरत होते, नेते घाबरत होते. आज तुमच्याकडे ते काहीच दिसत नाही. मी माझं थोडक्यात तुमच्या बाबांची क्वालिटी तुमच्याकडे नाही हे त्यांना सांगायचं. ठीक आहे, ते सांगू शकतील. पण मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की 2019 सालामध्ये जानेवारी, जर आपल्याला आठवत असेल तर BSTमध्ये 9 दिवसाचा संप झाला. आपल्याला आठवतं का? आठवतं? आणि 9 दिवसाचा संप झाला होता आणि तो संप त्याच्या आधीचे जे संप झाले होते जॉर्ज साहेबांनी केले असतील, रावसाहेबांनी केले असतील, ते जास्तीत जास्त 4 दिवसाचे संप आणि ते सुद्धा 100% संप नव्हते. 2019 मध्ये 9 दिवसाचा संप झाला. शिवसेनेची युनियनही होती. एका दिवसानंतर शिवसेनेच्या युनियनने माघार घेतली तरी तो संप फुटला नाही. 9 दिवसात तो संप चालला आणि ज्या रोजंदारी कामगारांचा मी उल्लेख केला होता की जे त्यावेळेला परमनंट होऊन 14,000 रुपयावर होते, त्या संपानंतर आज ते कामगार 44,000हून अधिक पगार घेतात. तर मला असं वाटतं की त्या संपानंतर व्यवस्थित भरपूर काय मिळवलं गेलं. एक दुसरी गोष्ट, शिवसेनेने प्रेशर घालून 2019ला तो संप झाला. 11 जूनचा आमचा MOU झाला. 26 जुलै 2019ला सरकारमध्ये होती शिवसेना. त्यांनी प्रेशर घालून, कारण की त्याच्या आधी सुद्धा त्यांचे नेते सुभाष देसाई यांनी ज्यावेळेला सत्तेत नव्हते अशासकीय विधायक आणण्याचा प्रयत्न केला होता की BSTला BIR ॲक्टमधनं बाहेर काढा. कारण की आम्ही प्रातिनिधिक युनियन होतो, आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह युनियन होतो BIR ॲक्टमध्ये. देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की एखाद्या ॲक्टमधनं त्या व्यवसायाला बाहेर काढला गेला आणि BIR ॲक्टमधनं BSTला बाहेर काढण्याचं काम केलं. त्यामुळे हे सर्व जे तुम्हाला, आता मी काही जास्त बोलणार नाही, कोणाबद्दल जास्त टीका करू नये,
पण ज्यांना कामगारांचं काही हित जपायचं नाही अशा अनेक युनियन्स आल्या आणि ते त्या पद्धतीने करतात. पण या सगळ्याला जो कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली होती फक्त यांच्या काळात हो, हे लोक जबाबदार आहेत काय? हे जबाबदार आहेत ना. हे घ्या, तुम्हाला 2018चं ज्या वेळेला पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट दिलं 12 फेब्रुवारी 2018, BST कमिटी पूर्ण शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती. त्यावेळेला एक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणली गेली. त्याला आतापर्यंत विरोध करत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये कामगारांना कसं न्याय देण्याचं त्याचं काम सुरू आहे. राव साहब, सर, एक बस ड्राइवर, एक बस ड्राइवर एक वीडियो